गालिब जाऊन आता 143 वर्ष उलटलेत, तरी त्याचे शब्द अमर आहेत हेच खरं. आजही उर्दू शायरीच्या दर्दी रसिकाचा दिवस गालिबची गझल ऐकल्याशिवाय संपत नाही. हजारों ख्वाहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले. पण गालिबची भाषा आणि तिचा गोडवा प्रत्येकापर्यंत पोहोचण्यात त्याची भाषाच सर्वात मोठा अडसर ठरते. उसी को देख कर जीते जिसका फिर पे दम निकले. मराठी जनांची हीच तक्रार आता दूर होणार आहे. गालिबच्या मधाळ आणि दर्दभरा शब्दांचा अनुवाद मराठीत उपलब्ध होणार आहे. मोहब्बत नहीं फर्क दीन और नागपूरच्या डॉक्टर अक्षय काळेंनी 2 वर्ष अथक प्रयत्न करून गालिबच्या 235 गझल्स आणि 40 जमीमांचं मराठीत भाषांतर केलंय. 235 जवळजवळ गझला आहेत आणि त्याच्याशिवाय 40 जमीमा म्हणजे 40 तुकडे ज्याला आपण म्हणून, त्याच्या म्हणून तो दिवाने गालिब तयार झालेला आहे. त्यातल्या प्रत्येक गझलातल्या प्रत्येक शेराचा अर्थ मला उलगडून दाखवायचा आहे. संपूर्ण शेराचा अर्थ सांगितलेला आहे, पण तो केवळ शेराचा सर्व अर्थ झाला. त्याच्याशिवाय व्यंग्यार्थ, त्याला प्रतीयमान असं संस्कृत साहित्य शास्त्रज्ञ म्हणतात. तो प्रतीयमान काय आहे, त्याला काय सूचित करायचं आहे, त्याला विशेष असं काय त्या शेरातून सांगायचं आहे, ते मी नंतर उकलून दाखवलेलं आहे. बल्ली मारा के महल्ले की वो पेचीदा दलीलों की सी गलियां, सामने टाल के नुक्कड़ पे बटेरों के कसीदे, गुड़गुड़ाती हुई पान की पीकों में वो दाद, वो वाहवा. मराठीत गालिबचं काव्य आलंच नाही असं नाही. 1957 मध्ये सेतू माधवराव पगडींनी तसा प्रयत्न केला, पण तो काहीच गझलांपुरता मर्यादित होता. विनय वाईकर यांच्या कलाम गालिब या पुस्तकातही काही गझलांचा अनुवाद झाला, पण काळेंनी ज्या पद्धतीनं हे गालिब साकारायचं ठरवलं ते अगदी वेगळं आहे. मराठी काव्य समीक्षक या उर्दू कवीकडे कसा वेगळ्या दृष्टीने पाहू शकतो आणि त्याला गवसलेलं विशेष वैशिष्ट्यपूर्ण जे काही आहे ते कसं सांगू शकतो, हा प्रयत्न इथे केलेला आहे. म्हणजे काव्याच्या समीक्षेमध्ये नवनवीन टीका पद्धती आता येत आहेत. त्या सगळ्या टीका पद्धती गृहीत धरून आता गालिबकडे नव्या दृष्टीनं कसं पाहता येईल हा माझा प्रयत्न आहे. आणि म्हणून आधीच्या ज्या मराठीतले जे काही प्रयत्न आहेत त्याच्यापेक्षा हा प्रयत्न खूपच विस्तृत, खूपच मोठा आणि खूपच पुस्तकात्मक म्हणजे वेगळा राहणार आहे असं मला म्हणायचं. याशिवाय काळेंच्या 750 पानांच्या या ग्रंथात मिर्झा गालिबचा जीवनपट उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. गालिबचे पत्रव्यवहारही मराठी वाचकांसाठी उपलब्ध होणार आहेत. रजत वशिष्ठ, स्टार माझा, नागपूर.